Hello everyone and welcome back. Today we are going to start our second chapter, Anatomy of Computer. Anatomy of Computer is also called as Information System of Computer. चला तर आज आपण आपल्या 2 नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे Anatomy of Computer. Anatomy of Computerलाच Information System of Computer असंही म्हणतात. Anatomy of computer or information system has 5 parts: people, procedure, software, hardware and data. First we will study the following diagram and then we will see each part separately. Look here, people, who are the end user of our system or computer. Secondly, procedure are guidelines to use computer. Then software is nothing but step by step instruction for hardwares. We use hardware by softwares, or we can also say software ruled hardware. Hardware are the actual part who convert our data into information. Data, last part, 5th part of our anatomy. Data is nothing but collection of raw facts in the form of numerical or alphabets. Lastly, connectivity is not a part of our anatomy, but connectivity allows our computer to connect to internet or other world. तर anatomy of computer किंवा information system of computer चे 5 पार्ट आहेत: people, procedure, software, hardware आणि data. आधी आपण ही जी खालची डायग्राम दिली आहे, इमेज आहे, हिला स्टडी करू आणि मग आपण एक एक पार्ट, people काय आहे, प्रोसिजर काय आहे, सॉफ्टवेअर काय, हार्डवेअर काय आणि डेटा काय, कसं काम करतात ते पाहूयात. people म्हणजे एंड युजर, असे लोक की जे कम्प्युटरचा यूज करणार आहेत, ते म्हणजे people. देन सेकंड, प्रोसिजर रूल्स आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत. कोणासाठी? तर या पीपलसाठी. या पीपलनी हे कम्प्युटर कशा प्रकारे वापरलं पाहिजे याच्यासाठीच्या गाईडलाईन्स म्हणजे प्रोसिजर असतात. आता सॉफ्टवेअर या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहेत, एकानंतर एक दिल्या जाणाऱ्या इन्स्ट्रक्शन, आणि ह्या इन्स्ट्रक्शन देऊन आपण काय करतो तर कम्प्युटरचं जे काय हार्डवेअर असतं, कम्प्युटरचे जे काही पार्ट्स असतात आपल्याला दिसणारे, ते आपण कशा प्रकारे यूज करायचे, त्यांनी काय काम करायचं आणि कसं करायचं हे सांगण्यासाठीचे इन्स्ट्रक्शन त्यांना प्रोव्हाइड करतं सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरचा यूज करून आपण हार्डवेअर वापरत असतो. शेवटी डेटा महत्त्वाचा पार्ट आहे. डेटा जेव्हा हार्डवेअरद्वारा प्रोसेस होतो तेव्हा त्यापासून इन्फॉर्मेशन म्हणजे आपलं लास्ट आउटपुट आपल्याला मिळतं. आणि हा डेटा न्यूमरिक असू शकतो किंवा अल्फाबेट फॉर्मॅटमध्ये पण असू शकतो किंवा अदर साऊंड फॉर्मॅटमध्ये पण असू शकतो. आणि शेवटी कनेक्टिव्हिटी हा आपल्या ॲनाटॉमीचा पार्ट नाही आहे, पण तरीही कनेक्टिव्हिटी आपल्याला काय करते, आपल्या कम्प्युटरवरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जगासोबत शेअर करण्यासाठी इंटरनेटला ॲक्सेस आपल्याला प्रोव्हाइड करून देते. people, the most important component of information system is human element, the people that are needed to run system. पहा, people हा आपल्या ॲनाटॉमीचा फर्स्ट पार्ट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट असा की जर माणसंच नसतील, पीपलच नसतील तर आपल्या कम्प्युटर सिस्टीमचा यूज कोण करणार. म्हणून पीपलला आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टीमचा ॲनाटॉमीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मानलं जातं, की ज्यांची गरज आपल्याला कशासाठी आहे तर आपली सिस्टीम रन करण्यासाठी आपल्याला त्यांची गरज आहे. प्रोसिजर
Procedures are rules or guidelines for people to follow when using software, hardware and data. These procedures are documented in a manual written by computer specialists. Software and hardware manufacturers provide manual with their products. Procedures are nothing but rules or guidelines provided by our software developers or hardware manufacturer who created the computer. They tell us how to use computer, how to use our software, and how we can manipulate our data using this software or hardware. तर प्रोसिजर हा आपल्या ॲनाटॉमी सिस्टीमचा महत्त्वाचा दुसरा पार्ट आहे. प्रोसिजर काय आहेत? रूल्स आहेत. रूल्स म्हणजे नियम किंवा गाईडलाईन्स. गाईडलाईन्स म्हणजे निर्देश. हे नियम किंवा निर्देश आहेत जे काय करतात, पीपलला म्हणजे जे काही युजर्स आहेत कम्प्युटरला फॉलो करावे लागतात जेव्हा ते सॉफ्टवेअरचा, हार्डवेअरचा किंवा डेटाचा यूज करतात. या ज्या काही प्रोसिजर असतात हे डॉक्युमेंट्स असतात आणि मॅन्युअली रिटन बाय कम्प्युटर स्पेशलिस्ट. कम्प्युटरचे जे काही स्पेशलिस्ट असतात त्यांनी काय केलं असतं, हे सगळे नियम बनवलेले असतात, लिहिलेले असतात, गाईडलाईन्स आपल्यासाठी लिहिलेल्या असतात. पहा, आपण जेव्हा मोबाईल फोन किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विकत घेतो त्यासोबत आपल्याला एक पुस्तक मिळतं छोटंसं. ते पुस्तक म्हणजेच काय असतं, प्रोसिजर असते. तेच आपलं काय आहे, मॅन्युअल आहे, डॉक्युमेंट आहे, ज्याचा यूज करून आपल्याला कळतं की मोबाईल कसा यूज करायचा आहे किंवा वॉशिंग मशीन कसं यूज करायचं आहे किंवा आणखी एखादं इलेक्ट्रिकल गॅजेट असेल ते कशा प्रकारे आपण यूज करणार आहे. तर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे जे काही मॅन्युफॅक्चरर्स असतात ते आपल्याला काय करतात, ही लिहिलेली प्रोसिजर पुस्तिका आपल्याला प्रोव्हाइड करतात. Software. Software is another name for program. A program consists of step-by-step instruction that tell the computer how to do its work. The purpose of software is to convert data into information. It is our last goal to convert data into information. We get data as a raw fact, process it, and then we create information. Software is nothing but a program, step-by-step instruction which we give hardware, and then hardware process by such instruction and it convert data into information. सॉफ्टवेअर हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि हा जो काही कंपोनंट आहे आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टीमचा, याचं महत्त्वाचं काम आहे की हार्डवेअरकडनं आपल्याला जे काम करायचे ते त्याच्याकडनं करून घेणं. आता सॉफ्टवेअर काय करतात, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देतात. कोणाला? तर कम्प्युटरला. कशासाठी? तर त्याचं काम करण्यासाठी, टू डू इट्स वर्क. आणि महत्त्वाचा शेवटचा आपला अंतिम गोल काय आहे, तर डेटाचं जे काही कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये करायचं आहे, इन्फॉर्मेशन. डेटा रॉ फॅक्ट्स असतात पण इन्फॉर्मेशन ही काहीतरी मिनिंगफुल असते. म्हणजे 1 2 3 4 आपण म्हटलं फक्त हे काय नंबर झाले, याला वेगळा काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा आपण त्याला रोल नंबर म्हणू, रोल नंबर ऑफ स्टुडंट 1 2 3 4, तेव्हा काय झालं आहे, ते आता काहीतरी मिनिंग, त्या 1 2 3 4 ला काहीतरी मिनिंग प्राप्त झालं आहे. आणि हा कशामुळे झाला, तर आपण या डेटाला कन्वर्ट केलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये. Hardware consists of equipment like keyboard, mouse, monitor, system unit and other devices. Hardware is controlled by software. It actually processes the data to create information. In a simple word, we can say that hardware is the part of our computer which is visible by human eyes. And hardware are the one who convert data into information. पहा, हार्डवेअर
आपल्याला डोळ्यांनी कम्प्युटरचा जो काही भाग दिसतोय त्याला आपण काय म्हणू शकतो, सोप्या भाषेमध्ये हार्डवेअर म्हणू शकतो. जे CPU असेल, मॉनिटर असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, प्रिंटर असेल, हे सगळे काय झालेत, हार्डवेअर झालेत. आणि हे हार्डवेअर ॲक्च्युअलमध्ये आपला डेटा कन्वर्ट करत असतात इन्फॉर्मेशनमध्ये. सांगितलं त्यांनी की हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ इक्विपमेंट असतात हार्डवेअरमध्ये, कीबोर्ड, माऊस सारखे. आणि हार्डवेअर इज अ कंट्रोल बाय सॉफ्टवेअर. म्हणजे कोण कंट्रोल करतं, तर आपले सॉफ्टवेअर काय करतात, त्यांना कंट्रोल करतात. सॉफ्टवेअर सांगतात की तू काय कर, अशा प्रकारे प्रोसेस कर, म्हणजे हा डेटा कन्वर्ट होईल इन्फॉर्मेशनमध्ये. डेटा is the last part of our anatomy or information system. Look here, data consists of raw facts, unprocessed facts, including text, numeric, images and sounds. Example of raw facts are hours you worked and your pay rate. After data is processed through the computer, it is usually called as information. डेटा म्हणजे काय असतात, रॉ फॅक्ट्स असतात. काहीही महत्त्व नसलेले असेच पडलेले फॅक्ट म्हणजे रॉ फॅक्ट. ते काय असतात, अनप्रोसेस फॅक्ट. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची प्रोसेस झालेली नसते. आणि त्याच्यामध्ये कशाचं इन्क्लुजन आहे, तर तुमचा जो काय डेटा आहे तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असू शकतो, म्हणजे ABCDच्या स्वरूपात असू शकतो, किंवा न्यूमरिक नंबरच्या स्वरूपात असू शकतो, 1 2 3 4 5, किंवा इमेजेसमध्ये असू शकतो, किंवा साऊंडमध्ये पण डेटा असू शकतो. एक्झाम्पल दिलंय पायांनी. एक्झाम्पल ऑफ रॉ फॅक्ट्स कशा प्रकारचं, हावर्स. किती हावर्स, 1 2 3 4 10, हे काय झाले, हावर्स झाले फक्त. याला विशेष काही महत्त्व नाही आहे, अजून याला आपण प्रोसेस केलं नाही आहे. अँड युअर पे रेट म्हणजे तुम्ही ज्या रकमेवर काम करता. सपोज लेक्चर घेतोय तुम्ही, किती एका लेक्चरचे तुम्हाला किती पैसे मिळतात, 200 रुपये मिळतात. हे झालं तुमचा पे रेट. जेव्हा आपण हा डेटा प्रोसेस करतो, आफ्टर डेटा इज प्रोसेस थ्रू द कम्प्युटरने तो डेटा प्रोसेस केल्यानंतर काय होतं, त्याचं इन्फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्जन होतं, त्याची इन्फॉर्मेशन काय होते, तयार होते. ह्याच एक्झाम्पलचं जर पाहायचं असेल आपल्याला की हावर्स यू वर्क अँड युअर पे रेट ही जर रॉ फॅक्ट्स असतील, तर तुमची सॅलरी जी काय तुम्हाला मिळणार आहे ही म्हणजे काय झाली, तुमची इन्फॉर्मेशन. मग त्यामध्ये तुम्ही सांगणार की मी इतके तास काम केलंय आणि मला एवढ्या रेटनी पे केलं जातं, तर हे तास मल्टिप्लाय बाय हा रेट, आणि मग त्याची तुमची काय मिळते, सॅलरी जाते, सॅलरी मिळते तुम्हाला. ही झाली तुमची इन्फॉर्मेशन. तर अशा प्रकारे इथे आपला 2 नंबरचा चॅप्टर संपलेला आहे.